आज करतोय मस्त झणझणीत तर्रीदार कटाचा गावरान कोंबड्याचा रस्सा। अतिशय सुंदर रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात अगोदर चिकन जे आहे ते धुवून घ्यायचे। त्यानंतर कुकरमध्ये एक उभा चिरलेला पातळ असा कांदा घालायचा आहे। तो थोडा परतून घ्या। त्यानंतर अद्रक लसूण मस्त बघा ठेचून टाकलेला आहे, ते थोडंसं परतून घ्या। त्यानंतर हळद मीठ आणि त्यामध्ये चिकन टाकायचं आहे। आता व्यवस्थित चिकन परतून घ्या। आता कुकरवर एक झाकण ठेवा, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि पाणी गरम होईपर्यंत झाकण काढू नका। जसं जसं पाणी गरम होईल तसं चिकनला छान असं पाणी सुटतं आणि ह्या स्टेपमुळे ना चिकनला खरंच खूप छान अशी चव येते। आता गरम झालेलं पाणी चिकनमध्ये ॲड करा आणि कुकरला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मसाल्यामध्ये बघा मी इथे खोबरं भाजून घेतलंय, कांदा लसूण अद्रक धने आणि तीळ घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली आहे। तुम्ही 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता। पाणी टाकून मसाला वाटून घेतलाय। आता कुकर पण झालेला आहे। आता फोडणीची तयारी करतोय। पातेल्यामध्ये तेल घेतलंय, वाटलेलं वाटण घातलंय, 2 मिनिट परतून घ्या। त्यानंतर हळद लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे। आता लाल तिखट जे आहे तो आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी बाकीचे कोरडे मसाले ॲड केले नाही। तुमचा विकतचा असेल तर धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला किंवा चिकनचा मसाला जो मिळतो ना बाजारामध्ये तो वापरला तरी चालेल। छान मसाला परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा मसाला छान परतून शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर बघा आता चिकन आणि त्याचं जे आळणी पाणी होतं ते ॲड केले, मस्त आलटून पलटून घेतलं। गरजेनुसार पाणी ॲड करून घ्या। मस्त चिकनचा रस्सा खळखळून उकळून घ्या, एक नंबर चवीला होतो। चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर असलात तर फॉलो करा। थँक्यू।